मी लोकांना असं म्हणेन, ज्यांना रेस्टॉरंट टाकायचं असेल त्यांनी नव्याने न टाकता एक्झिस्टिंग ब्रँडबरोबर लग्न करावं. म्हणजे मॅनिफेस्टेशन या शब्दामध्ये भरपूर ताकद असते. कुठच्याही सर्व्हिस सेक्टरमध्ये एखादा रिपीट कस्टमर आला ना, म्हणजे यू आर डुईंग द थिंग्स राईट. एनी बिझनेस इज रिस्की, या बिझनेसमध्ये सुद्धा रिस्क आहे. मिटिगेशन ऑफ रिस्क इज माय रिअल बिझनेस. की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री आहे. यू हॅव टू ऑलवेज कीप सर्व्हिंग युअर कस्टमर ॲट ऑल पॉईंट्स ऑफ टाइम. शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा उपयोग ते आपल्या बिझनेसमध्ये करतात असं ते आवर्जून सांगतात. मागच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण त्यांच्याकडनं बिझनेस कसा करायचा, नातेसंबंधांना जपत बिझनेस कसा करायचा याची माहिती जाणून घेतली होती. तेच ग्लोबल सेंट अँजेलस ग्रुप ऑफ कंपनीचे चेअरमन ॲग्नेलो राजेश अथायडे आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत आणि आज आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत ते म्हणजे रेस्टॉरंट इंडस्ट्रीबद्दल. रेस्टॉरंट इंडस्ट्री नेमकी कशी आहे, तिथं काय संधी आहेत आणि कशा पद्धतीनं रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये आपण आपले पाय रोवू शकतो. सर, स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. सगळ्यात पहिले प्रश्न, खरं तर ही पण ओळख सांगितली पाहिजे, ते म्हणजे की स्वतः त्यांचे काही रेस्टॉरंट्स आहेत, ते काही रेस्टॉरंट्स रन करतात. तर सांगाल की तुम्ही रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये येण्याचा निर्णय का घेतला? कारण आजकाल जिथं जाऊ तिथं लहान मोठे अनेक पद्धतीचे असे रेस्टॉरंट्स पाहायला मिळतात, तरी सुद्धा तुम्ही धाडस करून या इंडस्ट्रीमध्ये का आलात? एका काळामध्ये माझा बिझनेस होता रोटी कपडा मकान और एज्युकेशन. कारण कम्प्युटर एज्युकेशन सेंट अँजेलोस कम्प्युटर्स लिमिटेडच्या नावाची माझी जर्नी सुरू झाली. मग त्यानंतर मला रोटी कपडा और मकान ह्या क्षेत्रामध्ये यायचं होतं. तर कपड्याच्या बिझनेसमध्ये मी आहे, मकानच्या बिझनेसमध्ये मी आहे. तर मी विचार केला आता आपण रेस्टॉरंट्स ह्या बिझनेसमध्ये पदार्पण करावं. तर आय वॉन्टेड टू कम्प्लीट द होल सायकल. आणि या रोज लागणाऱ्या गरजा असतात. म्हणजे मला आठवतं की लहानपणी आम्ही वर्षातनं 2 किंवा 3दा रेस्टॉरंटमध्ये जायचो. परवडायचं नाही. तर वडिलांना जेव्हा बोनस मिळायचं तेव्हा नेहमी आम्ही जायचोच. त्याच्या व्यतिरिक्त नवीन वर्षामध्ये आम्ही जायचो. हे 2 कन्फर्म वेळ होती. म्हणजे वर्षातनं 2-3 वेळा जायचो. आणि आज लोक आठवड्यातनं कमीत कमी 5 ते 6 वेळा, 8 ते 10 वेळा जेवायला बाहेर जातात. आयदर ब्रेकफास्ट किंवा लंच किंवा डिनर किंवा अनेक वेळेला डिनरला जातात. तर आय सॉ दिस ॲज अ व्हेरी इंटरेस्टिंग इंडस्ट्री. आणि जसा स्टॉक मार्केटचा काळ होता, जसा फिल्म इंडस्ट्रीचा काळ होता, जसा रिअल एस्टेटचा काळ होता, तसा सध्या रेस्टॉरंट, हॉस्पिटॅलिटी, F&B ज्याला आपण म्हणतो, एक्सप्लोडिंग चाललेलं आहे. म्हणजे भरपूर रेस्टॉरंट सुरू होत आहेत. तर मी त्याच्यामध्ये संधी पाहतो की ही सुद्धा एक सर्व्हिसेस इंडस्ट्री आहे. म्हणजे एज्युकेशनसुद्धा हॉस्पिटॅलिटी सेक्टरच आहे. यू हॅव टू बी कर्टियस टू युअर कस्टमर हू इज युअर स्टुडंट. आणि रेस्टॉरंटमध्ये तर यू आर गोइंग टू बी कर्टियस अँड ऑल्सो अलाव हिम टू ईट द फूड दॅट युअर कुझिन इज ऑफरिंग इन द रेस्टॉरंट. तर मला हे गरजेची वस्तू वाटली म्हणून मी या क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. खरं तर तुम्ही रोटी असं म्हटलात, पण ही टर्म खूप मोठी आहे. सर जे रेस्टॉरंट चालवतात त्याच्यामध्ये ते ग्लोबल क्युझिन ऑफर करतात. ॲक्च्युली इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे की ते ग्लोबल क्युझिन ऑफर करतात, पण त्यांचं असं म्हणणं आहे ते म्हणजे की ते इंडियन इन्ग्रेडियंट्स वापरून हे ग्लोबल फूड देतात. तर त्याच्याबद्दल सुद्धा जाणून घ्यायचं आहे की ग्लोबल क्युझिन, इंडियन इन्ग्रेडियंट्स आणि तुम्ही वेगन फूडवर विशेष भर दिलेला आहे. तर तो निर्णय का घेतलेला आहे आणि इंडियन इन्ग्रेडियंट्स वापरण्यासाठीचा निर्णय तुमचा कसा ठरला, का घेतला गेला आणि ग्लोबल क्युझिन का निवडलं तुम्ही तुमच्या म्हणजे इंडस्ट्रीसाठी किंवा रेस्टॉरंटसाठी? एज्युकेशनचं क्षेत्र सोडल्यानंतर इतर सगळ्या बिझनेसेसमध्ये मी इन्व्हेस्टर म्हणून काम करतो. आणि इन्व्हेस्टर बनतो, आय एम अ स्ट्रॅटेजिक इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर मी त्या क्षेत्राच्या बिझनेसला मोठं करायचं काम करतो. तर रेस्टॉरंटच्या बिझनेसमध्ये मी इन्व्हेस्टर आहे. ऑपरेशन्स मी बघत नाही, मी फक्त त्या संस्थेची ग्रोथ पाहतोय. तर आय कीप ऑन ॲडिंग मोर अँड मोर रेस्टॉरंट. साधारणतः आमचे 4 ब्रँड्स आहेत. मुंबई, पुणे, चेन्नई, बँगलोर आणि अहमदाबादला आहेत सध्या तरी. आता आपण स्प्रेड करतोय, पण स्प्रेड करायच्या अगोदर आम्ही आता मुंबईमध्येच हॅव हर्ड दॅट यू हॅव 2 ब्रांचेस इन मुंबई. मुंबईमध्ये 2 ब्रांचेस आहेत. पुढच्या 2 महिन्यामध्ये अजून 2 जुळतील. तर एकदम वेगळ्या लेवलची ह्या रेस्टॉरंटची साखळी आहे. म्हणजे चेन ऑफ रेस्टॉरंट्स आहेत. पण मी या क्षेत्रामध्ये आलो माझ्या मुलीमुळे. मी मराठी ख्रिश्चन आहे, तर आम्ही नॉनव्हेज खायचो घरी. पण माझी मुलगी जी आहे ना, ती प्युअर व्हेजिटेरियन आहे. आणि पॅन्डेमिकच्या वेळेला तिला रेस्टॉरंटमध्ये जायचं होतं आणि प्रत्येक रेस्टॉरंट एवढं भरून होतं की मी माझ्या मुलीला सांगितलं चला आता आपण रेस्टॉरंटच्या क्षेत्रामध्ये शिरूया. आणि ती व्हेजिटेरियन असल्यामुळे मला व्हेजिटेरियन कुझिनमध्येच इंटरेस्ट होता. योगायोगाने म्हणजे मॅनिफेस्टेशन या शब्दामध्ये भरपूर ताकद असते. म्हणजे हे मी मॅनिफेस्ट केलं आणि 1 महिन्याच्या आत मी एका अशा टीमला भेटलो ज्यांच्याबरोबर मी पार्टनरशिप केली. आणि ही टीम जी आहे म्हणजे एक मारवाडी मुलगी आहे, गोल्ड मेडलिस्ट चार्टर्ड अकाउंटंट आहे, फिटनेस फ्रीक आहे. तिला ज्या पद्धतीचं जेवण पाहिजे होतं ते नाही मिळायचं म्हणून तिने रेस्टॉरंटचा बिझनेस सुरू केला. पण तिच्याबरोबर जो शेफ आहे, ही इज अ सेलिब्रिटी शेफ फॉर द लास्ट 35 इयर्स. तर त्यांनी एक टीम बनवून या बिझनेसमध्ये पदार्पण केलं साधारणतः 9 वर्षा अगोदर.
तर त्यांना मी भेटलो 3.5 वर्षा अगोदर आणि आय वॉज सो इम्प्रेस्ड विथ देम. कारण सर्व्हिसेस सेक्टरमध्ये सगळ्यात महत्त्वाची असते टीम. बरोबर. तुमच्या टीममध्ये किती ताकद आहे किंवा किती डेप्थ आहे त्याच्यावर आपण निर्णय घेऊ शकतो. अशा पद्धतीने मी त्या क्षेत्रात शिरलो. तर द रेस्टॉरंट वॉज ऑलरेडी अ व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आणि या रेस्टॉरंटचं वैशिष्ट्य काय होतं की इट इज अ मल्टी कुझिन रेस्टॉरंट. सगळे व्हेज पदार्थ बनवतात, हेल्दी असतं, प्युअर इन्ग्रेडियंट्स, लोकल इन्ग्रेडियंट्स वापरतात. टू द एक्सटेंट ऑफ मोर दॅन 99% इज लोकल इन्ग्रेडियंट्स. अक्षरशः जे एकदमच मिळत नाही भारतामध्ये त्याला आम्ही इम्पोर्ट करतो, पण 98% इन्ग्रेडियंट्स आर लोकल इन्ग्रेडियंट्स. तर माझी जी ही पार्टनर आहे, चार्टर्ड अकाउंटंट पार्टनर, तिने हा विचार केला की मला इंडियन इकॉनॉमी वाढवायची आहे, तर मी इंडियन लोकल इन्ग्रेडियंट्सच घेणार. आणि आपण जिथे राहतो तिकडचे जर तुम्ही इन्ग्रेडियंट्स वापरले तर ते आपल्या शरीराला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट देतात, बिकॉज इट इज ॲज पर अवर क्लायमॅटिक कंडिशन्स. तर त्या दृष्टिकोनातनं तिने हा व्यवसाय सुरू केला आणि सगळ्या पद्धतीचे कुझिन्स तिने इन्क्लूड केले. म्हणजे वी हॅव गॉट इंडियन, वी हॅव गॉट इटालियन, वी हॅव गॉट कोरियन, वी हॅव गॉट जॅपनीज, म्हणजे प्रत्येक देशातल्या कुझिन्सना त्यांनी टच केलेलं आहे. तर एकाच रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला मल्टी कुझिन मिळून जातं, म्हणजे चॉईस आणि व्हरायटी मिळते. आणि वैशिष्ट्य या रेस्टॉरंटचं असं होतं, जेव्हा पण मी कुठच्याही सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करतो ॲज अन एंटरप्रेनर, ॲज अन इन्व्हेस्टर, तर मी त्या संस्थेचं युनिकनेस पाहतो. तर ह्या संस्थेचं युनिकनेस काय आहे, तर इट इज ऑनेस्टली हेल्दी, असं त्यांचं टॅगलाईन आहे. ऑनेस्टली हेल्दी आणि ऑनेस्टली व्हेज. व्हेज रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा 100% व्हेज असणं फार महत्त्वाचं असतं. आमचे डेझर्ट्स देखील व्हेज असतात. नाहीतर डेझर्ट्सना तुम्हाला व्हेज बनवणं फार कठीण असतं, इट्स डिफिकल्ट. व्हेज डेझर्ट्समध्ये सहसा अंड्याचा वापर केला जातो, परंतु इथे एवढं व्हेज आहे की प्युअर व्हेज आहे, म्हणजे ऑनेस्टली व्हेज आहे. याच्या व्यतिरिक्त या रेस्टॉरंट चेनमध्ये देर इज नथिंग आर्टिफिशियल दॅट गेट्स युज्ड. रिफाईंड कुठचीच गोष्ट आमच्या या रेस्टॉरंटमध्ये आम्ही वापरत नाही. नो रिफाईंड शुगर, नो रिफाईंड सॉल्ट. जे फ्लेवर्स क्रिएट केले जातात, म्हणजे आम्ही ॲडिटिव्स, प्रिझर्वेटिव्स, कलर्स, फ्लेवर्स काहीच वापरत नाही. इट इज ऑनेस्ट फूड ऑफर्ड ऑन द प्लेट. आणि शेफनी जादू अशी केली आहे की यस, यूज द कॉम्बिनेशन ऑफ व्हेरियस इन्ग्रेडियंट्स टू क्रिएट द फ्लेवर्स. तर फ्लेवर्स इन्ग्रेडियंट्सच्या कॉम्बिनेशनने त्यांनी क्रिएट केलेले आहे. तर दॅट इज आर्ट. आजच्या तारखेला फूड इज नॉट ओनली अ सायन्स बट इट इज ऑल्सो अन आर्ट. आणि तुम्ही खायच्या अगोदर तुम्ही त्याचा फ्रेग्रन्स एन्जॉय करता, त्याचं तुम्ही प्लेटिंग जी असते ते लुक तुम्ही एन्जॉय करता, आणि नंतर तुमच्या जिभेला तुम्ही पार्टी करता, म्हणजे यू सेलिब्रेट द पार्टी ऑन युअर टंग. आणि गमतीचा भाग आहे ते म्हणजे की श्रावणात आपण बोलतो आहोत, त्यामुळे खूप एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे लोकांना सुद्धा याच्याबद्दलची माहिती मिळेल. आणि हल्लीच्या काळामध्ये खरंच कठीण आहे ते म्हणजे अशा पद्धतीचं म्हणजे इतकं सायंटिफिक विचार करून दिलेलं फूड, आणि दॅट इज मोर इम्पॉर्टंट फॉर आर हेल्थ ऑल्सो. आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया सर. याच्याशी जोडलेला प्रश्न असणार आहे तो म्हणजे की अशा पद्धतीच्या गोष्टी करत असताना एक प्रकारचा धाडसी निर्णय असतो, पण हे धाडस तुम्ही केलेलं आहे. कशा पद्धतीनं म्हणजे तुम्ही निर्णय घेतलात? कारण एक तर नवीन इंडस्ट्री होती तुमच्यासाठी, मुलीच्यासाठी तुम्ही विचार केलात, आणि योगायोगानं कुणीतरी तुम्हाला पार्टनर भेटला, पण त्याच्यामध्ये एक रिस्क फॅक्टर तर असतोच कुठल्याही बिझनेसमध्ये. रेस्टॉरंटमध्ये तो सर्वात जास्त असतो. तर हे कसं तुम्ही रिस्क फॅक्टर किंवा रिस्क घेण्याचा निर्णय घेतला याच्यामध्ये, किंवा याच व्यक्तीबरोबर आपण जायचंय? त्यांचं डेप्थ ऑफ नॉलेज, एक्सपर्टीज ऑफ ऑपरेशन्स आणि सॅटिस्फॅक्शन ऑफ द कस्टमर्स, म्हणजे त्यांच्या लोकेशन ऑफ ऑपरेशन्सवर हकीकतमध्ये मी जाऊन हे सगळं पाहिलं. 10,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट कोरेगाव पार्कमध्ये. कोरेगाव पार्क इज वन ऑफ द बेस्ट लोकेशन्स इन पुणे, म्हणजे कॉमन वॉल विथ ओशो आश्रम. 10,000 फुटाचं रेस्टॉरंट, एवढं सुंदर, एवढं सुरेख, आणि ज्या पद्धतीचे आयटम्स, डिशेस येत गेले, म्हणजे मला आजही त्यांची नावं समजत नाही. कारण वी आर द लॉंगेस्ट मेन्यू इन द वर्ल्ड, द लॉंगेस्ट व्हेजिटेरियन हेल्दी फूड रेस्टॉरंट मेन्यू इन द वर्ल्ड. तर अजूनही मला त्यांचे नावं येत नाही आहेत, परंतु एवढे चविष्ट. आणि मी जेव्हा तिकडे पाहिले, साधारणतः 250-250 कस्टमर्स बसून त्या रेस्टॉरंटचा आनंद घेत होते. वेन आय वेंट टू व्हिजिट द रेस्टॉरंट फर्स्ट टाइम 3.5 वर्ष अगोदर, तर त्यांचं समाधान बघून, लोकांचं सॅटिस्फॅक्शन बघून, त्याच्यानंतर अनेक 2-3 कस्टमर्सशी जेव्हा मी बोललो तर ते तिकडे रिपीट येत होते. कुठच्याही सर्व्हिस सेक्टरमध्ये एखादा रिपीट कस्टमर आला ना, म्हणजे यू आर डुईंग द थिंग्स राईट. तर ती त्याची मोजपावती म्हणतो ना आपण, काय म्हणतात त्याला, ते माझ्या त्या बाबतीमध्ये ते घडलं. तर हे सगळं झाल्यानंतर मी कॉन्फिडंट झालो की मला याच टीम बरोबर पार्टनरशिप करायचं आहे. अदरवाईज रेस्टॉरंट लाईक एनी अदर बिझनेस, जर तुम्ही ते योग्य प्रकारे चालवू नाही शकलात तर ते बंद पडतं, आणि पहिल्या वर्षातच बंद पडतं. इट इज अ रिस्क. एनी बिझनेस इज रिस्की. या बिझनेसमध्ये सुद्धा रिस्क आहे. मिटिगेशन ऑफ रिस्क इज माय रिअल बिझनेस. म्हणजे मी साधारणतः 12-15-20 बिझनेसेस करतो, परंतु माझा एकच बिझनेस आहे, दॅट इज मिटिगेटिंग रिस्क. कुठच्याही, इट इज हार्ड अर्न टॅक्स पेड मनी फॉर मी.
मी बॉरो करत नाही, फंड रेस करत नाही, काही करत नाही. तर माझ्यासाठी देर कॅनॉट बी हिट अँड मिस कॉन्सेप्ट, देर कॅनॉट बी ट्रायल अँड एरर, इट हॅज टू हिट एव्हरी टाइम दॅट आय ट्राय. तर मिटिगेशन ऑफ रिस्क, सक्सेसफुल इन आय हॅव टू बी सक्सेसफुल इन एव्हरी बिझनेस दॅट आय डू. आय कॅनॉट अफोर्ड टू हॅव अ मिस. तर मी पूर्ण मिटिगेशन ऑफ रिस्क इज माय रिअल बिझनेस. मग त्याच्यामध्ये मी वेगवेगळे सेक्टर बसवतो. त्याच्यातनं हा एक सेक्टर आहे रेस्टॉरंटचा. तर मी चान्स घेत नाही. आय लुक ॲट द मेन्यू. मी त्यांची मार्केटिंग पाहतो, त्यांची टीम पाहतो, त्यांची ऑपरेशनल एफिशियन्सी पाहतो, त्यांचं कस्टमर मॅनेजमेंट स्किल्स पाहतो आणि त्याच्यानंतर निर्णय घेऊन त्या क्षेत्रामध्ये मी पदार्पण करतो. तर मी रेस्टॉरंटमध्ये सुद्धा तसंच केलं. ऍक्च्युली रिस्क बद्दल बोललेलो आहोत आणि फूडीजना किंवा मग जे बाहेर जात असतात रेस्टॉरंट्समध्ये त्यांना सुद्धा अशी रिस्क घ्यायची नसते आपल्या चवीबरोबर, त्याचबरोबर आपल्या ज्या काही आवडी निवडी आहेत त्यांच्याबरोबर. त्यामुळे तुमच्यासाठी खास हा प्रश्न आहे, तुम्ही रेस्टॉरंट चालवता म्हणून, कारण तुम्ही ग्राहकांचा पण अभ्यास करत असणार, की अशा पद्धतीनं जेव्हा एखाद्याला पार्टीसाठी किंवा मग आउटिंगसाठी किंवा मग हॉटेलिंगसाठी समटाईम्स फॉर अ डेट जेव्हा रेस्टॉरंट निवडायचं असतं, जेव्हा क्युझिन निवडायचं असतं, तेव्हा काय विचार केला पाहिजे, कशा पद्धतीने त्याचं निवड केली गेली पाहिजे? कारण प्रेक्षकांच्या मनात हा प्रश्न खूपच असणार आहे आणि तुम्ही त्याचा अभ्यासही केलेला असणार आहे. आमच्याकडे अनेक कस्टमर यासाठी येतात कारण आमच्याकडे व्हरायटी आहे आणि आजच्या तारखेला लोकांना एवढ्या वेगवेगळ्या चवींची सवय लागलेली आहे की कोणाला कोरियन आवडतं, कोणाला जॅपनीज आवडतं, कोणाला इटालियन आवडतं, कोणाला इंडियन आवडतं. तर आमच्या एकाच रूफच्या अंडर तुम्हाला त्या सगळ्या कुझिन्स मिळतात. त्या व्यतिरिक्त आमच्याकडे आमच्याबरोबर पार्टनरशिप करणाऱ्या जे लोक येतात ज्यांना फ्रँचायझी वगैरे घ्यायची असते. आता आम्ही फ्रँचायझी वगैरे करत नाही, आम्ही फोको मॉडेल करतो, फ्रँचायझी ओन कंपनी ऑपरेटेड. या मॉडेलमध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे. म्हणजे ज्या लोकांना रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करायचं असेल दे कॅन पार्टनर विथ अस इन अ व्हेरी डिफरंट मॉडेल. बरोबर ना. तर जेव्हा आमच्याकडे इन्व्हेस्टर पण येतो, ज्याला इन्व्हेस्ट करायचं असतं या क्षेत्रामध्ये किंवा आता येऊन करायचं असेल, तर त्यांना आम्ही याचा बिझनेस मॉडेल समजवतो आणि आमच्याकडे मल्टिपल कुझिन्सची जी क्षमता आहे, मल्टिपल कुझिन्स बनवणं ही एक वेगळी क्षमता लागते. असं नाही आहे की कोणीही उठून मल्टी कुझिन रेस्टॉरंट ऑपरेट करू शकतो, कारण प्रत्येक कुझिनला एक वेगळा शेफ लागतो आणि एका शेफला मॅनेज करणं म्हणजे इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. ही इज अ व्हेरी एज्युकेटेड लर्नर्ड पर्सनॅलिटी. तर त्याला सॅटिस्फाय करून ठेवणं, जॉब सॅटिस्फॅक्शन देणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. तर मल्टिपल कुझिन्स इन अ रेस्टॉरंट इज अ क्लास बाय इट सेल्फ. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा समजावून सांगतो तर दी पॉसिबिलिटीज ऑर दी पोटेन्शियालिटी ऑफ गेटिंग इन टू अ पार्टनरशिप विथ एक्सपान्शन इज मच इझियर. तर त्या दृष्टिकोनात पण आपण पाहतो आणि कस्टमरला तर व्हरायटी मिळतेच. यावेळेला आला त्याने काहीतरी जॅपनीज जेवला, नेक्स्ट वेळेला त्याने काहीतरी कोरियन एन्जॉय केलं, त्याच्यानंतर त्याने काहीतरी इटालियन एन्जॉय केलं किंवा एकाच व्हिजिटमध्ये सगळ्या कुझिन्सचा त्यांनी लाभ घेतला. हे कल्चर मुंबई शहरामध्ये भारतामध्ये वाढत चाललेलं आहे. लोकांना आता इंटरनॅशनल कुझिनची आवड व्हायला लागली आहे. ऍक्च्युली तुम्ही खूप इंटरेस्टिंग गोष्टी सांगतायत, तुमच्याकडनं समजून सुद्धा घ्यायला आवडेल. पण तुमच्या पर्टिक्युलर रेस्टॉरंटमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही क्युझिन सर्व्ह करता आणि ज्या आता आवडीनं तुम्ही सांगतायत त्याच्याबद्दल हे जाणून घ्यायचं आहे. ते म्हणजे की लोकांचा कल हा कुठल्या पद्धतीच्या क्युझिनकडे असतो. कारण लोकांची अशी कन्सेप्ट आहे ते म्हणजे की इंडियामध्येच वेगन फूड मिळतं किंवा त्याची डिमांड असते, एक पर्टिक्युलर कम्युनिटी तशा पद्धतीचं डिमांड करत असते किंवा मग एक पर्टिक्युलर रिलिजनमध्ये तशा पद्धतीची डिमांड असते. पण तुम्ही त्या इंडस्ट्रीमध्ये आहात आणि सिन्स यू आर सर्व्हिंग ओनली वेगन फूड, तर ते तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे की कुठल्या कुठल्या अशा पद्धतीच्या म्हणजे इतके वेगन फूडसाठी इंटरनॅशनल ग्लोबल क्युझिनमध्ये ऑप्शन्स आहेत का? आणि तुम्ही म्हटलात की लॉंगेस्ट मेन्यू यू हॅव, तर ते किती मेन्यू मधले पदार्थ आहेत ते सुद्धा जरा सांगा. तर वी आर अ ऑनेस्टली व्हेजिटेरियन ब्रँड आणि आमच्या व्हेजिटेरियन फूडमध्ये आम्ही व्हिगन ऑप्शन्स दिलेत, सात्विक ऑप्शन्स दिलेत, कीटो ऑप्शन्स दिलेत, असे वेगवेगळे ऑप्शन्स दिलेले आहेत. आता व्हिगन फूडचं सध्या भरपूर डिमांड आहे. लोकांना डेअरी प्रोडक्ट्स पण कन्झ्युम नाही करायचे आहेत आणि दिस इज ऑल गुड फॉर द बॉडी, इट्स गुड फॉर दी हेल्थ. कुठच्याही रेस्टॉरंटमध्ये जेव्हा तुम्ही जेवता तर जेवल्यानंतरचा आफ्टर इफेक्ट फार महत्त्वाचा असतं. वेदर दॅट फूड मेड यू कम्फर्टेबल ऑर इट मेड यू अनकम्फर्टेबल ऑर यू स्टार्टेड ब्लर्पिंग. आम्ही ज्या रेस्टॉरंट्स चालवतो या रेस्टॉरंट्समध्ये बिकॉज वी प्ले विथ द बेस्ट पॉसिबल इन्ग्रेडियंट्स, आफ्टर इफेक्ट इज व्हेरी कम्फर्टेबल. म्हणून आमच्याकडे कस्टमर्स पुन्हा पुन्हा येत राहतात. व्हिगन फूड, व्हेजिटेरियन फूड, सात्विक फूड, कीटो फूड हे सगळे ऑप्शन्स आपल्या शरीराला चांगले असतात आणि डॉक्टर्स म्हणतात ना, इफ यू ईट द राईट फूड यू विल नेव्हर हॅव टू ईट कन्झ्युम मेडिसिन्स एव्हर. राईट फूड इज द बेस्ट मेडिसिन टू द बॉडी and you also enjoy it because it is as per your taste palette. तर मेकिंग द राईट फूड इज क्रिटिकली इम्पॉर्टंट आणि या क्षेत्रामध्ये हे लक्षात ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही काही महत्त्वाचे उल्लेख केलेले आहेत. खरं तर तुम्ही आफ्टर इफेक्ट्सच्या बद्दल बोललेला आहात. तर रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये आफ्टर इफेक्ट्स किती महत्त्वाचा ठरतो आणि किती मदत करतो तो तुमचा रेस्टॉरंट बिझनेस वाढवण्यासाठी?
It is all after the experience of having the food. You didn't feel uncomfortable. You were satisfied. After some time you feel light. जरी तुम्ही डिनर घेतला तरी ते तुम्हाला जड जाणार नाही, जड वाटणार नाही. गुड फूड इज इझिली डायजेस्टेबल. तर वी आर इन द गुड फूड गुड कुझिन बिझनेस, म्हणजे राईट फूड गुड कुझिन बिझनेस. आणि त्यामुळे आमची कस्टमर बेस नेहमी वाढत चाललेली आहे आणि वी आर एक्सपॅन्डिंग. लाईक मुंबईमध्ये 2 आहेत, आता आम्ही अजून 2 सुरू करतोय. दॅट विल मेक अस द लार्जेस्ट नेटवर्क ऑफ प्युअर व्हेजिटेरियन फूड रेस्टॉरंट्स. लार्ज साईज रेस्टॉरंट, आमचे रेस्टॉरंटचे साईजेस मोठे असतात. लार्ज साईज रेस्टॉरंट्स इन वन सिंगल सिटी. सो दॅट इज वॉट वी आर लुकिंग ॲट. म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात, म्हणजे आम्ही जर असं असलो, लाईक सध्या आमचं रेस्टॉरंट आहे ऑपेरा हाऊसला आणि BKCला. आता आम्ही ओपन करतो ओशिवाऱ्याला आणि नेस्कोमध्ये गोरेगाव ईस्टला. तर आफ्टर दॅट वी विल डू जुहू आणि बँड्रा. तर हे झाल्यानंतर वी हॅव कवर्ड मुंबई वेल. मग आम्ही पवई बघू आणि नवी मुंबई बघू आणि ठाणा बघू. सो दॅट इज हाऊ वी आर एक्सपॅन्डिंग. एक प्रश्न विचारायचा आहे ते म्हणजे की तुम्ही जेव्हा असं म्हणताय की यू आर एक्सपॅन्डिंग आणि वेगवेगळ्या भागामध्ये तुम्ही तुमचे रेस्टॉरंट सुरू करतायत, इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे की या रेस्टॉरंटच्या अनुषंगानं तुमच्याकडे येणाऱ्या लोकांना तुम्ही काय सांगता, म्हणजे कशा पद्धतीनं हाऊ यू ट्रीट युअर कस्टमर्स, युअर कन्झ्युमर्स, काय त्यांच्याकडे म्हणजे त्यांना सॅटिस्फाय करण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीनं गोष्टी करता. कारण तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे मोठ्या जागेमध्ये तुमचे रेस्टॉरंट्स असतात, म्हणजे माणसंही मोठी असणार आहेत आणि मोठ्या प्रमाणावर ॲट अ टाइम लोक येणारी असतात. तर अशा वेळेस सगळ्यांना सॅटिस्फाय करणं महत्त्वाचं आहे, कारण सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये तीच गोष्ट जास्त महत्त्वाची असते. तर हे सगळं तुम्ही कसं साध्य करता आणि याच्यासाठी ज्यांना रेस्टॉरंट सुरू करायचं आहे त्यांना काय सल्ला द्या? मी तर त्यांना हा सल्ला देईन की हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री आहे, म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री आहे. यू हॅव टू ऑलवेज कीप सर्विंग युअर कस्टमर ॲट ऑल पॉईंट्स ऑफ टाईम. त्याच्यासाठी तुमच्याकडे टीम योग्य लागणार, म्हणजे वेदर इट इज युअर किचन टीम ऑर वेदर इट इज युअर रेव्हेन्यू एरिया टीम. आम्ही रेस्टॉरंटचा 2 भागामध्ये डिवाइड करतो. एक आहे आमचा किचन पार्ट, दुसरा आहे आमचा रेव्हेन्यू पार्ट. रेव्हेन्यू पार्टमध्ये जिथे आमचे कस्टमर येतात, बसतात, जेवतात आणि दे एन्जॉय दी हॉस्पिटॅलिटी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲटमॉस्फिअर महत्त्वाचं असतं. म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला एकाच रेस्टॉरंटला रेग्युलरली जातात कारण तुम्हाला तिकडचं ॲटमॉस्फिअर आवडतं, तुम्हाला तिकडचं ॲम्बियन्स आवडतं, नंतर तुम्हाला त्यांचं जेवण आवडतं. यू गेट मी. तर यू फील व्हेरी कम्फर्टेबल. सर्व्हिस इज मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे व्हॉट यू ईट विल बी चेंजिंग एव्हरी टाईम, बट हाऊ यू आर सर्व्ड अँड हाऊ पीपल टेक केअर ऑफ यू, दॅट इज समथिंग दॅट इज रिमेंबर्ड फॉर एव्हर. तर टीमला रेग्युलरली रोजच्या रोज सर्व्हिस सुरू व्हायच्या अगोदर ट्रेनिंग दिली जाते. आमच्या हडल मीटिंग्स असतात 15 मिनिटापासून ते 45 मिनिटांपर्यंत, की प्रत्येक स्टाफनी कसं ॲक्ट करावं, कसं बिहेव करावं. एक्सपिरियन्स लोकांना आम्ही घेतो, ज्यांच्याकडे जास्ती एक्सपिरियन्स नसतो त्यांना आम्ही ऑन द जॉब ट्रेनिंग देतो. हॉस्टेसपासून सुरू होतं ते डायरेक्ट आपल्याला वेटरपर्यंत आपण लोकांना कशा पद्धतीने ट्रेनिंग देतो हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर हॉस्पिटॅलिटीमध्ये यू रिअली नीड टू बी वेलकमिंग कस्टमर्स विथ अ स्माइल ऑन युअर फेस, with prompt service, with attentive and attention to every customer at all times. जर तुम्ही असं केलं ना तर तुमचा इकॉनॉमिकल मॉडेल देखील सक्सेसफुल होऊ शकतो. कारण शेवटी इट इज इकॉनॉमिक्स. तुमचा कस्टमर खुश असला तरच तो परत येईल, आणि जर तो परत आला तरच तुम्ही प्रॉफिटेबिलिटीकडे वळू शकतात. तर इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू टू अंडरस्टँड की या इंडस्ट्रीमध्ये भरपूर कॅपिटल लागतं आणि दिस इज अ हेवी ऑपरेटिंग कॉस्ट बिझनेस. तर हे जर एकदा तुम्हाला समजून आलं ना तर यू कॅनॉट गो रॉंग. यू हॅव टू मेक शुअर दॅट एव्हरी टाइम यू आर राईट अँड यू आर मेकिंग द राईट एलिमेंट्स प्ले इन द राईट डायरेक्शन. खरं तर सरांनी सांगितल्यानुसार कशा पद्धतीनं स्पर्धेच्या जगासाठी रेस्टॉरंट्समध्ये सुद्धा किती स्पर्धा आहे ही गोष्ट लक्षात येते. म्हणजे अन्नदाता सुखी भव असं म्हणणारी आपली संस्कृती आहे, पण आता खायला घालणं आणि खायला बनवणं याच्यात सुद्धा स्पर्धा आलेली आहे. तर या स्पर्धेच्या जगामध्ये तुम्ही तुमच्या रेस्टॉरंट्सना कसं प्रोजेक्ट करता, प्रमोट करता आणि कसं ते लोकांपर्यंत घेऊन जाता, कशा पद्धतीनं लोकांना तिथं आणण्यासाठीचे प्रयत्न करता? मी तर असं म्हणेन की या इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त लोकांनी यावं, म्हणजे मला या बिझनेसचा इकॉनॉमिक्स मॉडेल सुद्धा समजावता येईल आणि मी समजवणार अशी माझी इच्छा पण आहे की मी इकॉनॉमिक्स मॉडेल पण समजवू इच्छितो लोकांना. परंतु कम्युनिकेशन क्रिटिकल असतं, जाहिरात क्रिटिकल असतं. जितना दिखोगे उतना बिकोगे. आणि आज एवढे रेस्टॉरंट्स येत आहेत आणि एवढ्या व्हरायटीज आणि एवढे चांगले रेस्टॉरंट्स येत आहेत की ही स्पर्धा अतिशय घनिष्ठ झालेली आहे. तर यू हॅव टू बी विजिबल. म्हणजे तुमचे कस्टमर्स तुमच्याकडे परत परत येणं हे महत्त्वाचं असतंच. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही कसे विजिबल राहू शकता ते पण फार महत्त्वाचं आहे. तर जेव्हा सेलिब्रिटीज तुमच्याकडे जेवायला येतात, आता दुनिया जी आहे ना ही इंस्टाग्रामेबल झालेली आहे. तुम्ही जर काही युनिक पाहिलं किंवा काही सुंदर पाहिलं तर तुम्ही म्हणजे फोटो खेचता आणि तुमच्या इंस्टाग्रामवर, फेसबुकवर, लिंक्डइनवर सगळीकडे तुम्ही त्याला पसरवता. तर वी क्रिएट ॲम्बियन्स विच इज इंस्टाग्रामेबल. दॅट इज वन. दुसरं, आम्ही जे जेवण प्लेटिंग करतो
त्याला इट्स अ पीस ऑफ आर्ट. म्हणजे आमच्या शेफनी ज्या डिशेस ऑर्गनाईज केलेल्या आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांना सर्व केले जातात, तर पीपल क्लिक पिक्चर्स ऑफ द डिशेस ऑल्सो. जी पण सुंदर वस्तू असते त्यांना क्लिक करायला आपण उत्सुक राहतो नेहमी. बरोबर. तर लोकच आम्हाला अजून पॉप्युलर बनवतात. त्याच्या व्यतिरिक्त वी आर देअर इन न्यूजपेपर्स, वी आर ऑन सोशल मीडिया. आमचे असेच अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज होतात जिथे आम्ही आमच्या रेस्टॉरंटबद्दल आणि आमच्या कुझिनबद्दल बोलतो. तर वर्ड ऑफ माउथ इज द मोस्ट पॉवरफुल सोर्स. आणि रेफरन्सिंग म्हणजे आमच्याकडे देशभरामध्ये आमचे रेस्टॉरंट असल्यामुळे, म्हणजे 5 सिटीजमध्ये आमचे रेस्टॉरंट असल्यामुळे क्रॉस ट्रॅव्हलर्स सुद्धा जे असतात ना ते आमच्याकडे येऊन जेवतात. म्हणजे जर त्यांना समजलं की बाबा हा ब्रँड इथे पण आहे, तर ते गुगल करतात, पत्ता शोधतात आणि प्रवास करून येतात जेवायला, कारण त्यांना कॉन्फिडन्स आहे की मला काय मिळेल. याच्या व्यतिरिक्त वर्षातनं 3 ते 4 वेळा आम्ही मेन्यू चेंज करतो सीझनच्या हिशोबाने. आमच्याकडे रेनी सीझनचा मेन्यू असतो, न्यू इयरचा मेन्यू असतो, दिवाळीच्या वेळेचा मेन्यू असतो. म्हणजे वी क्रिएट ओकेजन्स जिथे आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं मेन्यू क्रिएट करू शकू. रक्षाबंधनच्या वेळेला आम्ही काहीतरी युनिक करतो, इंडिपेंडन्स डेच्या दिवशी आम्ही काहीतरी युनिक सर्व करतो. वी प्ले विथ कलर्स ड्युरिंग द इंडिपेंडन्स डे, द ऑरेंज, द व्हाईट, द ब्लू अँड द ग्रीन. तर वी प्ले विथ दिस 4 कलर्स. तर एव्हरीथिंग हॅज गॉट अ लॉट ऑफ थॉट बिहाइंड इट. दुसरी गोष्ट म्हणजे रेस्टॉरंट एक फार मोठी व्हेकल आहे. इट इज लाईक अ इंडस्ट्री. देर आर 20,000 मुव्हिंग पार्ट्स ॲट द सेम टाइम. तर लॉट ऑफ थॉट प्रोसेस गोज बिहाइंड एव्हरीथिंग. म्हणजे प्रत्येक गोष्टीमागे भरपूर हा विचार असतो, रेस्टॉरंट ओपन होईपर्यंत पासून ते रेस्टॉरंट बंद होईपर्यंत. तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जेवढी लोक दिसतात दॅट इज हार्डली 20% ऑफ द ओव्हरऑल टीम. किचनची टीम तुम्हाला दिसत नाही, ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगची टीम तुम्हाला दिसत नाही, कस्टमर सपोर्टची टीम तुम्हाला दिसत नाही, प्लॅनिंग आणि मेन्यू मेकिंगची टीम तुम्हाला दिसत नाही, तर बेकरीची टीम तुम्हाला दिसत नाही. तर अशा अनेक गोष्टी असतात ज्या तुम्हाला दिसत नाही. आम्ही जे रेस्टॉरंट चालवतो या रेस्टॉरंट्समध्ये 100% विकलेली वस्तू आम्ही स्वतः आमच्या किचनमध्ये बनवतो, इन्क्लुडिंग ब्रेड. तर आता हा पण एक नवीन कॉन्सेप्ट आहे. असे क्वचित फार कमी रेस्टॉरंट्स असतात जे 100% जे देतात ते त्यांच्याच रेस्टॉरंटमध्ये बनवतात. पहिली गोष्ट ही आहे. दुसरी गोष्ट 100% आम्ही लोकल इन्ग्रेडियंट सोर्स करतो, राईट फ्रॉम द सोर्स. आम्ही प्रयत्न करतो सोर्सपासून पिकअप करण्यासाठी. तिसरी गोष्ट, आम्ही जे रेस्टॉरंट चालवतो या रेस्टॉरंट्समध्ये काही बनवून ठेवलेलं नसतं. ऑर्डर आल्यानंतर आमचं काम सुरू होतं. तर यू ऑलवेज गेट द फ्रेशेस्ट प्रोडक्ट ऑन द टेबल ऑल द टाइम फॉर यू टू मेक इट फील टेस्टी. तर या सगळ्या गोष्टी आम्ही बाळगतो. असं सगळं केल्यामुळे आमच्या कस्टमर्सची एक इकोसिस्टम बनते. म्हणजे एक कस्टमर आमच्या प्रत्येक ब्रांचमध्ये जातो, जर दुसऱ्या सिटीमध्ये गेला तर तिकडे सुद्धा तो आम्हाला व्हिजिट करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला फार महत्त्वाच्या असतात टिकून राहण्यासाठी आणि वाढण्यासाठी. वाईल टॉकिंग टू यू आय केम टू नो की रेस्टॉरंट सुद्धा असा काही मजेत करण्यासारखा बिझनेस नाहीये. अगेन विल कम टू आवर नेक्स्ट क्वेश्चन. ते असं आहे, ते म्हणजे की तुम्ही मनुष्यबळाचा उल्लेख केलात की आत्ता तुम्ही HR टीम म्हटलात, अजून बऱ्याचशा टीमचा तुम्ही उल्लेख केला, जेवढी नावं सुद्धा आता लक्षात राहत नाहीयेत माझ्या. तर रेस्टॉरंटसाठी तुमच्या अशा टीम्स आहेत का इतक्या मोठ्या, म्हणजे तुम्ही मोठ्या जागेमध्ये हे टीम रन करता, रेस्टॉरंट रन करता, तर टीम सुद्धा जास्त असतील, माणसं सुद्धा अधिक असतील. तर हे कसं तुम्ही माणसांना मॅनेज करता? कारण माणसांना मॅनेज करणं हे खूप मोठं चॅलेंज आहे. त्यातही रेस्टॉरंटमध्ये जसं शेफचा तुम्ही उल्लेख केला, प्रत्येक व्यक्तीला मॅनेज करणं हे खूप टास्क आहे. रेस्टॉरंटसाठी मनुष्यबळ मुबलक असतं, पण ते कधी सोडून जाईल ह्याची पण काही गॅरंटी नसते. त्यामुळे हे मनुष्यबळ हाताळण्याचं स्किल म्हणजे काय आहे तुमच्याकडे, आणि लोकांना काय सल्ला द्याल की कशा पद्धतीनं हे रेस्टॉरंटसाठीचं मनुष्यबळ हाताळलं गेलं पाहिजे? टोटल मॅनपॉवर बिझनेस आहे. तर तुम्हाला ते टॅलेंट शोधावा लागतो, त्याला ट्रेन करावा लागतो, त्याला रिटेन करावा लागतो, त्याला रिट्रेन करावा लागतो आणि त्याला रिक्रूट करावा लागतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये कुठे तुम्ही चुकू शकत नाही. प्रत्येक माणूस प्रगतीसाठी चेंज करतच राहतो. तर तुम्हाला ते ॲम्बियन्स द्यावा लागतो, त्याला इन्सेंटिव्ह द्यावा लागतो, त्याला प्रमोशन द्यावं लागतं, त्याला इन्क्रिमेंट द्यावं लागतं कलेनुसार. परंतु दिस इज वन ऑफ द हायेस्ट एंगेजिंग मॅनपॉवर बिझनेसेस इन द कंट्री. कारण टोटल पीपल डिपेंडेंट आहे. तर आमच्या लिडरशिपचा फार महत्त्वाचा रोल असतो. एका रेस्टॉरंटवर तुमचा जो मॅनेजर असतो, ही इज अ लीडर फॉर दॅट रेस्टॉरंट. मग त्याच्यावर एक जनरल मॅनेजर असतो, मग त्याच्यावर मॅनेजमेंट असते. तर हायरार्की असते. जेव्हा तुमचे 12-15 रेस्टॉरंट झाल्यानंतर तुम्हाला ही टीम बसवावी लागते. माझे जे रेस्टॉरंट्स आहेत ते साधारणतः 2000 स्क्वेअर फीटापासून ते 10,000 स्क्वेअर फीटपर्यंत आहेत. तर 2000 स्क्वेअर फीटसाठी साधारणतः 50 लोक लागतात. म्हणजे 4 पीपल 40 स्क्वेअर फीट मागे एक माणूस लागतो. अशा पद्धतीचं काम आहे. 50 लोक तुम्हाला लागतात फॉर अ 2000 स्क्वेअर फीट रेस्टॉरंट, आणि प्रपोर्शनेटली ते तसं वाढत जातं. रेस्टॉरंट बिझनेसमध्ये जर तुम्हाला प्रवेश करायचा असला तर इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन गेम ऑल्सो, की आपलं गणित कसं असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला रेस्टॉरंट या बिझनेसमध्ये जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर मी माझ्या सगळ्यात छोट्या साईजच्या रेस्टॉरंटचं उदाहरण देतो. 2000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी तुम्हाला साधारणतः 10,000 रुपये पर स्क्वेअर फीटची कॉस्ट येते.
2000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट 10,000 रुपये पर स्क्वेअर फीटच्या कॉस्टच्या हिशोबाने झाले 2 कोटी रुपये. या 2 कोटी रुपयेमध्ये तुमचं इंटिरियर्स, तुमचं डिपॉझिट, तुमचं ॲडव्हान्स रेंट, तुमचं स्टार्टअप कॉस्ट फॉर इन्ग्रेडियंट्स, तुमची ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंग आणि तुमचं पुढच्या 6 महिन्याचं ऑपरेटिंग कॉस्टमध्ये जर काय डेफिसिट असलं तर ती कॉस्टसुद्धा तुम्हाला कॅल्क्युलेट होऊन मिळते. तर माझ्या लेवलचं जे रेस्टॉरंट आहे, म्हणजे वी आर अ लाईफस्टाईल रेस्टॉरंट, या टाईपच्या रेस्टॉरंटसाठी 10,000 रुपये पर स्क्वेअर फीटची इन्व्हेस्टमेंट येते. म्हणजे आपल्याला ॲडव्हान्समध्ये कॅल्क्युलेट करता येईल की आपल्याला 2,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट टाकायचं तर काय बजेट येईल, 4,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट टाकायचं असेल तर काय बजेट येईल, 1,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट टाकायचं असेल तर काय बजेट येईल. साधारणतः जेवढं तुम्ही भाडं भरता त्याच्या 10 पटीने जर तुम्ही रेव्हेन्यू नाही केलं तर तुम्हाला प्रॉफिट होणं फार कठीण आहे. 5 पटीने जेव्हा तुम्ही करता, म्हणजे माझं भाडं समजा 10 लाख रुपये असेल, माझ्या रेस्टॉरंटचं भाडं, जे माझं BKCचं रेस्टॉरंट आहे समजा त्याचं भाडं असतं 10 लाख रुपये, तर मला कमीत कमी 50 लाख रुपयाचं रेव्हेन्यू करावं लागतं 5 पटीने टू मेक ब्रेक इवन कॉस्ट. कारण एक्सपेन्सिव्ह बिझनेस आहे, ऑपरेटिंग हेवी बिझनेस आहे. लाईट बिल, तुमचे कम्युनिकेशन चार्जेस, ॲडव्हर्टायझिंग, सॅलरीज, रेंट, तर तुम्हाला ना पर्सेंटेजमध्ये डिवाइड करता आलं पाहिजे. तुमचं रेंट जे आहे ते 10 ते 12% वर नसलं पाहिजे तुमच्या रेव्हेन्यूचं. म्हणजे वन्स यू स्टार्ट जनरेटिंग रेव्हेन्यू, जर तुमचं भाडं 15% वर गेलं तर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी कठीण जातं. तुमचा मॅनपॉवर कॉस्ट शुड नॉट बी बियॉन्ड 15%. म्हणजे भाडं आणि मॅनपॉवर हे दोन्ही 15%च्या खाली असलं पाहिजे, तर तुम्हाला तुमचं रेव्हेन्यू त्या हिशोबाने बिल्ड करणं गरजेचं आहे. 2,000 स्क्वेअर फीटच्या रेस्टॉरंटमध्ये साधारणतः 25% एरिया हा किचनला दिला पाहिजे, कमीत कमी 25%. कुठचाही शेफ खुश नसतो 25%पासून, आमचाही शेफ नसतो, परंतु मिनिमम 25% लागतंच. लोक 40% पण बनवतात. इट इज अ मेन्यू हेवी रेस्टॉरंट ब्रँड दॅट वी हॅव. तर आम्ही मिनिमम 25%चा एरिया डिवाइड करतो फॉर द किचन. मग 2,000 स्क्वेअर फीटमधनं जर तुम्ही 25% एरिया काढला तर तो झाला 500 स्क्वेअर फीटचं किचन. 1,500 स्क्वेअर फीटचा झाला तुमचा रेव्हेन्यू एरिया, जिथे कस्टमर्स बसून जेवतात त्याला आम्ही म्हणतो रेव्हेन्यू एरिया. तर या 1,500 स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये पर पर्सन, जर आमचं लाईफस्टाईल रेस्टॉरंट असल्यामुळे आम्हाला 20 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही एका माणसाला बसवतो. म्हणजे 1,500 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही साधारणतः 20 स्क्वेअर फीटच्या हिशोबाने 75 लोकांना बसवू शकतो. 75 सीटर रेस्टॉरंट बनतं 2,000 स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये आमच्यासाठी. जर तुम्ही नॉर्मल कुझिन जर तुम्ही चालवलं तर तुम्ही 100, 125, 150 कस्टमरसुद्धा बसवू शकणार. म्हणजे 10 स्क्वेअर फीटमध्ये सुद्धा तुम्ही एका कस्टमरला बसवू शकता. म्हणजे तुमचं ऑटोमॅटिकली 75 सीटर झालं, 150 सीटर. तर हे सगळे वेगवेगळे गणित आहेत. 2,000 स्क्वेअर फीटमध्ये आमचं लाईट बिल हे साधारणतः 100 रुपये पर स्क्वेअर फीट येतं फॉर हेवी एअर कंडिशनिंग आणि हेवी लाईटिंग आणि हेवी इल्युमिनेशन त्याच्यासाठी, आणि आमचे किचनचे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट्स पण त्या प्रकारचे असतात. तर साधारणतः 2-1 लाख रुपये आम्हाला रेंट येतं. तर ते झालं 100 रुपये पर स्क्वेअर फीट. तर अशा पद्धतीने जर तुम्हाला इकॉनॉमिक्स ॲडव्हान्समध्ये समजलं की मला काय इन्व्हेस्टमेंट लागणार, तर तुम्ही त्या हिशोबाने निर्णय घेऊन या क्षेत्रामध्ये पदार्पण करू शकता. आता हे 2 कोटी रुपयाचं कॅपिटल कॉस्ट झाली. हे तुम्ही किती वर्षांमध्ये, किती महिन्यांमध्ये तुम्ही रिकवर करू शकता? तर आमच्या ब्रँडच्या खाली आम्ही प्रयत्न करतो मॅक्सिमम 18 महिन्यामध्ये आम्ही लावलेलं कॅपिटल रिकवर केलं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला 2 ब्रेक इव्हन कॉस्ट येतात. एक असतो ऑपरेटिंग ब्रेक इव्हन कॉस्ट आणि दुसरा असतो तुमचा कॅपिटल ब्रेक इव्हन कॉस्ट. ऑपरेटिंग ब्रेक इव्हन कॉस्ट असं आहे की समजा जर 10 लाखाच्या रेस्टॉरंटमध्ये 40 लाख रुपयाचं जर ऑपरेटिंग ब्रेक इव्हन आलं तर हे 40 लाख रुपये आपण किती लवकर कव्हर करू शकतो, पहिल्या महिन्यात, दुसऱ्या महिन्यात किंवा तिसऱ्या महिन्यात. तर आम्ही जे ब्रँड चालवतो त्याच्यामध्ये आम्ही मॅक्सिमम ते मॅक्सिमम 4थ्या महिन्यामध्ये ब्रेक इव्हन पोचतो. म्हणजे ऑपरेटिंग कॉस्ट ब्रेक इव्हन. ऑपरेटिंग कॉस्ट ब्रेक इव्हन तुम्ही 2 ते 4 महिन्यात जर पोचलात ना तर 18 महिन्याच्या आत तुम्ही तुमचं कॅपिटल ब्रेक इव्हन सुद्धा करू शकता. साधारणतः 5 वर्षाचं रेस्टॉरंटचं लायसन्स असतं. तर त्या 5 वर्षामध्ये मग उरलेले जे महिने आहेत त्याच्यामध्ये तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. एक्सटेंडेबल बाय 4 more years, म्हणजे डिपेंडिंग ऑन द डील दॅट यू डू विथ द लँडलॉर्ड. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे इकॉनॉमिक्स बसवलं तर इट्स अ ब्युटिफुल बिझनेस टू ऑपरेट. कारण मी या बिझनेसला वेगळ्या पद्धतीने पाहतो. एक रेस्टॉरंट इज अ पॉवरफुल सोशल कार्ड. एखादा कस्टमर तुमच्याकडे येतो, तुमच्याशी बोलतो, तुमच्याशी गप्पा मारतो, जेवतो आणि बिल भरून जातो. म्हणजे ॲज अ रेस्टॉरंट ओनर सगळी लोक तुमच्याकडे येतात, तुम्हाला एंटरटेन करतात आणि बिल भरतात आणि जातात. मग त्याच्यापेक्षा चांगलं काय असतं? प्लस तुम्ही पॉप्युलर बनता. कारण एव्हरीबडी वॉन्ट्स टू नो यू सिन्स यू आर अ रेस्टॉरंट ओनर. आणि रेस्टॉरंटमध्ये जर तुम्हाला लवकर जर बुकिंग करायची असतील तर लोक मग पर्सनली मेसेजेस टाकतात, कॅन यू प्लीज हेल्प मी टू गेट सीटिंग ऑफ 10 people, 12 people, 15 people. सो इट्स अ फॅन्टॅस्टिक बिझनेस टू हॅव. स्माइलिंग फेसेस ऑल द टाईम. तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये कधी त्याचा कोण माणूस असा रडका तोंडाचा दिसणार नाही. एव्हरीबडी इज हॅव्हिंग अ गुड टाईम, दे आर हॅव्हिंग स्माइल्स ऑन देअर फेस. सो इट्स अ व्हेरी हॅपी ॲटमॉस्फिअर. तर त्या दृष्टिकोनातनं जर तुम्ही पाहिलं तर रेस्टॉरंट इज अ फिनॉमिनल बिझनेस. एक रेस्टॉरंट असं आहे भारतामध्ये
ज्याचं मी उदाहरण देतो तुम्हाला नाव न घेता, त्यांनी पहिल्या वर्षामध्ये 200 कोटी रुपयाचं टर्नओव्हर केलंय. 27,000 स्क्वेअर फीटचं रेस्टॉरंट आहे आणि 200 कोटीचं टर्नओव्हर केलंय. सहसा इंडस्ट्रीमध्ये 200 कोटीचं टर्नओव्हर करण्यासाठी पहिल्या वर्षामध्ये 1,000 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट लागतं आणि या 200 कोटीच्या टर्नओव्हर करण्यासाठी त्या रेस्टॉरंटने साधारणतः 45 ते 50 कोटी रुपये इन्व्हेस्ट केलेत. तर यू कॅन जस्ट इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ सेक्टर दिस इज. म्हणजे किती चांगलं तुम्ही याच्यामध्ये How you can भविष्य grow in that घडवू sector. शकता आणि तुम्ही याला ग्रो करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त प्रत्येक बिझनेसमध्ये 2 प्रकारचे फायदे असतात. एक असतो ऑपरेटिंग प्रॉफिट आणि दुसरा असतो व्हॅल्युएशन. रेस्टॉरंटच्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही 15% नेट प्रॉफिट कमवलं, मिनिमम 15% नेट प्रॉफिट कमवलं, तर तुम्हाला त्या रेस्टॉरंटच्या 12 महिन्याच्या टर्नओव्हरवर 5 पटीने तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन मिळतं. म्हणजे समजा तुम्ही 50 लाखाचा बिझनेस करताय आणि त्या 50 लाखाच्या बिझनेसवर तुम्ही 7.5 लाख रुपयाचं प्रॉफिट करताय आणि 6 कोटीचं टर्नओव्हर होतं वर्षामध्ये, तर 6 कोटी गुणिले 5 पटी म्हणजे 30 कोटीचं तुम्हाला त्याचं व्हॅल्युएशन मिळू शकतं. कोणाला जर तुमच्या कंपनीमध्ये स्टेक घ्यायचा असेल तर टॉप लाईन टर्नओव्हर मल्टिप्लाइड बाय 5 टाइम्स याचं तुम्हाला व्हॅल्युएशन मिळू शकतं. समजा जर तुमचा प्रॉफिट 15% कमी असला तर तो 3 पटीने किंवा 4 पटीने मल्टिप्लाय होईल आणि 15%च्या वर असला, समजा 25% असला, तर तुम्हाला 60 पटीने किंवा 8 पटीने त्याचं व्हॅल्युएशन मिळेल. तर यू गेट ऑपरेटिंग प्रॉफिट, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्याचा गुडविल पण मिळतं, ज्याला आपण म्हणतो व्हॅल्युएशन. मुंबई आणि इंडियामध्ये रेस्टॉरंट इंडस्ट्रीला किंवा रेस्टॉरंट उघडण्यासाठी काय संधी आहे, कशा पद्धती म्हणजे टिकू शकतं का माणूस जर का नव्यानं रेस्टॉरंट उघडायचं असेल तर, आणि काय गोष्टी असतील तर टिकता येईल या स्पर्धेमध्ये? राईट लोकेशन, राईट टीम, राईट साईज ऑफ इन्व्हेस्टमेंट. म्हणजे हल्ली रेस्टॉरंट असे बनत आहेत की अनलिमिटेड पैसा टाकला जातोय. मला समजत नाही की हे लोक हा पैसा कसा रिकवर करणार. म्हणजे रेस्टॉरंटपेक्षा जास्ती ते म्युझियम वाटायला लागले. एवढे चांगले लोक डेकोर करतायत. फुल फोकस इज ऑन द ॲम्बियन्स. मग बऱ्याच वेळेला ते जेवणामध्ये चुकतात किंवा सर्व्हिसमध्ये चुकतात. तर यू हॅव टू बी राईट इन एव्हरी ॲस्पेक्ट. इट्स अन इकॉनॉमिक्स गेम. म्हणजे तुमचं गणित जर तुमच्या नजरेसमोर नसलं तर धोका आहे. देन इट इज अ डेंजरस बिझनेस. तर राईट लोकेशन, राईट टीम, राईट रेंटल्स. यू शुड नेगोशिएट द राईट रेंटल्स. राईट इन्व्हेस्टमेंट इन द फॉर्म ऑफ कॅपिटल एक्सपेंडिचर. म्हणजे तुम्हाला समजा APC ज्याला आपण म्हणतो, ॲव्हरेज रेव्हेन्यू पर कस्टमर ज्याला आपण म्हणतो, ॲव्हरेज प्राईस पर कस्टमर, ते जर 1,000 रुपयाच्या वर असलं तर 10,000 रुपयाच्या वर तुम्ही पर स्क्वेअर फीट जाऊ शकत नाही. आणि या 10,000 मी सांगितल्याप्रमाणे सगळं आलं. डिपॉझिट आलं, ॲडव्हान्स रेंट आलं, ऑपरेटिंग कॉस्ट ऑफ द इनिशियल 2-3 महिने आलं, ॲडव्हर्टायझिंग आलं, ब्रँडिंग आलं, लायसन्स फीज आलं, सगळं काय आलं. 10,000 रुपये पर स्क्वेअर फीटच्या हिशोबाने ज्या बिझनेसमध्ये 1,000 रुपयाच्या वर तुमचं ॲव्हरेज प्राईस पर कस्टमर असेल तिथे वेगवेगळ्या कॅटेगरीचे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स असतात. तुम्ही ह्याला धारा धरून तुम्ही बाकी प्रपोर्शनेटली कॅल्क्युलेट करू शकता. कारण तुम्हाला एकदा जर पर स्क्वेअर फीटचं इन्व्हेस्टमेंट कॅल्क्युलेशन जर आलं आणि जर तुम्हाला ॲव्हरेज प्राईस पर कस्टमरचं कॅल्क्युलेशन जर तुम्हाला आलं तर तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकतील. जर तुम्ही हे जर ठीक असलात तर इट इज अ फॅन्टॅस्टिक बिझनेस टू ऑपरेट विथ. मी लोकांना असं म्हणेन, ज्यांना रेस्टॉरंट टाकायचं असेल त्यांनी नव्याने न टाकता एक्झिस्टिंग ब्रँडबरोबर लग्न करावं, त्यांच्याबरोबर पार्टनरशिप करावी, त्या एका रेस्टॉरंटचं स्टेक होल्डिंग मागावं. चालू रेस्टॉरंटमध्ये स्टेक होल्डिंग घ्यायचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आजच्या तारखेला येणारा प्रॉफिट किती आहे. तर वी आर गोइंग टू ओपन अप ऑप्शन्स लाईक दिस. आम्ही अशा ऑप्शन्स ओपन करणार कारण आम्हाला चांगली लोकं पाहिजेत. आम्हाला चांगली लोकल रेस्टॉरंटच्या लेवलला लिडरशिप पाहिजे. जर आम्ही अशा लोकांना निवडलं तर ते लोक ऑलरेडी प्रॉफिटेबल रेस्टॉरंटमध्ये एक हिस्सा घेऊन काम सुरू करतील आणि आम्हाला एक स्टेबल रिसोर्स मिळेल टू मॅनेज द रेस्टॉरंट ॲज अवर पार्टनर. नवीन ज्यांना रेस्टॉरंट सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी तुम्ही एक सल्ला तर दिलेला आहे, पण याच्या व्यतिरिक्त भांडवल किती लागतं, कशा पद्धतीनं ते मिळवायला हवं, याच्याबद्दल थोडक्यात सांगितलं तर मदत होईल लोकांना. रेस्टॉरंट एक फार साधा सोपा बिझनेस सुद्धा असतो. म्हणजे जर तुम्हाला त्याला छोट्या स्केलवर जर करायचा असला तर साधारणतः 5 ते 7 लाखात पण तुम्ही सुरू करू शकता हा बिझनेस. आणि जर तुम्हाला पद्धतशीर लाईफस्टाईल टाईपचा रेस्टॉरंट असलं तर तुम्हाला 10,000 रुपये पर स्क्वेअर फीटचं इन्व्हेस्टमेंट धरून चालायचं. 1,000 स्क्वेअर फीटचे जर एरिया असलं तर 1 कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट जाणार आहे. तुमचं गणित असलं पाहिजे की या एरियामध्ये डिमांड कुठच्या कुझिनचा आहे, कुठच्या गॅप्स आहेत त्या एरियामध्ये. आता बँड्रा वेस्टमध्ये जर मला रेस्टॉरंट टाकायचं असेल तर मी कुठच्या पद्धतीचं रेस्टॉरंट टाकलं पाहिजे, तिथे रेंटल काय आहेत. म्हणजे मला ते इकॉनॉमिक मॉडेल बसवणं फार महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सुरू करू शकता. रेस्टॉरंट बिझनेस इज मल्टिप्लाइंग बाय द डे. प्रत्येक देशातले युनिक कुझिन्स आपल्या देशामध्ये येत आहेत. म्हणजे जसं मल्टिपल कुझिन्स तुम्ही लंडन आणि दुबईला एन्जॉय करता त्या लेवलच्या मल्टिपल नंबर ऑफ कुझिन्स हल्ली आता मुंबईमध्ये यायला सुरू झालेले आहेत. आणि मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर हे सगळे महत्त्वाचे शहर आहेत महाराष्ट्रातले. मोर दॅन 80% ऑफ द कंट्रीज इन द वर्ल्ड डू नॉट हॅव द पॉप्युलेशन ऑफ महाराष्ट्र. महाराष्ट्राची लोकसंख्या 13 कोटी आहे किंवा जास्ती असेल
तर हे फार मोठं बाय इटसेल्फ एक देश आहे. तर ह्याच्यामध्ये ह्या बिझनेससाठी एवढा वाव आलाय आता की फिल्म स्टार, स्पोर्ट्समन, इंडस्ट्रियलिस्ट सगळे लोक या क्षेत्रात उतरत आहेत. शिल्पा शेट्टीचं रेस्टॉरंट आहे, विराट कोहलीचं रेस्टॉरंट आहे, सचिन तेंडुलकर आनंद सुद्धा महिंद्राचं केलं होतं. रेस्टॉरंट आहे, सचिन तेंडुलकरचं रेस्टॉरंट आहे, आपले बिर्ला ग्रुपचे रेस्टॉरंट आहेत. म्हणजे इंडस्ट्रियलिस्ट या क्षेत्रात येत आहेत, फिल्म स्टार्स येत आहेत, स्पोर्ट्समन येत आहेत, माझ्यासारखे एंटरप्रेनर्स येत आहेत. तर एव्हरीबडी इज कमिंग इन टू दिस बिझनेस. आणि या बिझनेसचं एक अजून वैशिष्ट्य असं आहे की समजा तुमच्याकडे रेस्टॉरंटच्या व्यतिरिक्त इतर बिझनेसेस असले तर रेस्टॉरंटच्या बिझनेसमुळे तुमच्या इतर बिझनेसेसमध्ये सुद्धा ग्रोथ होते ऑटोमॅटिकली. कारण तुमचा लोकांबरोबरचे संबंध मल्टिप्लाय होत चाललेत. जेवढे तुमच्या लोकांबरोबर संबंध मल्टिप्लाय होत जातील तेवढ्या तुम्हाला ऑपॉर्च्युनिटीज मिळतील, तेवढ्या तुम्हाला संधी मिळतील आणि त्या संधीजना टॅप करून तुम्ही ओव्हरऑल सुद्धा याच्यातनं भरपूर बेनिफिट घेऊ शकता. तुम्ही इतकं माहिती दिलेली आहेत. खरं तर हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल ते म्हणजे की भारतातले रेस्टॉरंट्स आणि परदेशातले रेस्टॉरंट्स याच्यामध्ये काय फरक आहे किंवा कुठे आपण गॅप भरून काढू शकतो, काही बदल आवश्यक आहेत का तिथे किंवा इथे? कारण तुम्ही बराच प्रवास सुद्धा करता असं ऐकलेलं आहे. सगळ्यात मोठा फरक असा आहे की परदेशी एव्हरीथिंग इज प्रॉपरली सिंक्रोनाइज्ड. म्हणजे एखाद्या एरियामध्ये 5,000 घरं असतील तर तिथे हजाम किती लागतील ह्याचं पण त्यांच्याकडे सायंटिफिक डेटा असतो आणि त्याच्यापेक्षा जास्ती ते लायसन्सेस देत नाही. तिथे रिअल एस्टेटची जे प्राइजेस असतात ते सुद्धा रेग्युलेटेड असतात. कारण भारतामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय माहिती आहे का रेस्टॉरंट चालू करायला? रेंटल. म्हणजे तुम्हाला रेंटल लँडलॉर्ड एवढे पैसे मागतो दॅट इट इज नॉट प्रॅक्टिकल टू द बिझनेस. तर अनेक वेळेला तुम्ही त्याच्यामुळे फसता. पण परदेशात तसं नसतं. लॉट ऑफ रिअल एस्टेट इज ओन्ड बाय पब्लिक लिमिटेड कंपनीज ऑर प्रायव्हेट इक्विटी फंड्स. तर त्यांना माहीत असतं की या बिझनेसमध्ये, या बिझनेसच्या कॅटेगरीमध्ये किती टक्केवारीमध्ये भाडं परवडेल आणि तो बिझनेस टिकेल. त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांचा दृष्टिकोन असा असतो की मी ज्याला जागा देतोय यांनी ही जागा 20 वर्ष चालवावी. त्याच्यासाठी त्याचं प्रॉफिट कसं होईल याचं गणित ते जागा द्यायच्या अगोदर मागतात. पण आपल्या देशामध्ये अजूनपर्यंत ते कल्चर अजून डेव्हलप झालेलं नाही आहे. एखादा लँडलॉर्ड जर असला त्यांनी जर तुम्हाला एका जागा भाड्यावर दिली तर जर त्याला तुम्ही भाडं टायमा टू टायमाला जर वाढवून नाही दिलं तर ही विल गेट यू रिप्लेस्ड आणि तुमच्यापेक्षा जास्ती भाडं देणारा माणूस रेडी असतोच. तर त्या बिझनेसला तो धक्का असतो. तर मला असं वाटतं की ह्या गोष्टी आता चेंज होणार आहेत. जे परदेशात आहेत ते इथे होणार आहेत. दुसरी गोष्ट, एका रेस्टॉरंटला चालवायला समजा मला 2,000 स्क्वेअर फीटचा रेस्टॉरंट मी भारतामध्ये मुंबईमध्ये जर चालवतो तर मला 50 लोक लागतात. म्हणजे 1 पर्सन पर 40 स्क्वेअर फीट मला 50 लोक लागतात. सिंगापूरमध्ये 2,000 स्क्वेअर फीटच्या रेस्टॉरंटला चालवायला तुम्हाला 6 ते 8 लोक लागतात. का? तर तिथे एक माणूस ही सो स्किल्ड, सो एज्युकेटेड की त्याची प्रोडक्टिव्हिटी, एका माणसाची प्रोडक्टिव्हिटी 5 माणसांच्या बरोबरची असते आणि तो पगार घेतो 2.5 पटीने. म्हणजे एखादा इंडियन एम्प्लॉईला जर त्याला 40,000 रुपये मिळत असतील तर सिंगापूरच्या त्याच कॅटेगरीच्या माणसाला 1,00,000 रुपये मिळणार. पण तो 5 लोकांचं काम करतोय. तर ते रेस्टॉरंटसाठी सुद्धा चांगलं आहे आणि त्या माणसासाठी सुद्धा चांगलं आहे. आणि तिकडची कॉस्ट ऑफ लिव्हिंग पण तशी असते. तर दी प्रोडक्टिव्हिटी ऑफ मॅनपॉवर आउटपुट डेव्हलप कंट्रीजमध्ये प्रचंड जास्ती असते. तो एक फरक आहे. आणि रिअल एस्टेटचा एक फरक आहे. बाकी ॲम्बियन्स आपण तेच आणतोय. जेवणाची चव आपण वी आर इक्वल ऑर बेटर. आणि आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. नवीन कल्चर आता रेस्टॉरंट बिझनेसमध्ये असं सुरू झालेलं आहे की आपले जे एन्शियंट डिशेस आहेत त्यांना नवीन पद्धतीने आर्टच्या फॉर्ममध्ये कसं प्रेझेंट करायचं. म्हणजे त्याच गोष्टी असतात परंतु त्याची नावं चेंज होतात, त्याचं प्रेझेंटेशन चेंज होतं आणि ते सर्व केलं जातं. आणि इट इज अ रेज. म्हणजे लोकांना इंडियन कुझिन एवढं आवडायला लागलंय अक्रॉस द वर्ल्ड की इट हॅज बिकम अ फॉर्म ऑफ आर्ट. आणि मी असं म्हणतो दॅट फूड वॉज ऑलवेज सायन्स अँड इट वॉज ऑलवेज आर्ट. नाव इट इज गेटिंग रेकग्नाइज्ड आणि आता ते आपल्याला प्रत्येक टेबलावर दिसायला सुरू झालेलं आहे. तर सरांकडनं आपण खूप चांगली माहिती घेतलेली आहे. ते म्हणजे ॲग्नेलो राजेश अथायडे यांनी आपल्याला याच्या आधी बिझनेस कसा करायचा याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता रेस्टॉरंट इंडस्ट्रीमध्ये कसं स्टेबल व्हायचं याच्याबद्दल सांगितलेलं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं फक्त रेस्टॉरंट सुरू करायचं आहे म्हणून नाही करायचं, तर त्याच्या मागचं गणित, आर्थिक गणित आणि त्याचबरोबर त्या रेस्टॉरंटची जी इतर गणित आहेत ती जुळवून आणली तरच याच्यामध्ये तुम्ही सक्सेसफुल राहू शकता. हे सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितलंय. धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. नमस्कार. थँक्यू. तर अशाच पद्धतीचे महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही मुंबई तकला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.